आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त माध्यमिक विद्यालय देवसू येथे भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात काल दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थी संत परंपरेचा वारसा जपत विठ्ठल रुक्मिणीचा वेश परिधान केला होता. टाळ, मृदुंग, वीणा, भगवे ध्वज आणि हरिनामाच्या गजरात साकारलेली दिंडी पाहून क्षणभर साक्षात पांडुरंग विद्यालयाच्या माळरानावर अवतरला अशी भावना उपस्थितांच्या मनात निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांनी माध्यमिक विद्यालय देवसू ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर दिंडी काढत ज्ञानोबा तुकाराम, पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी अशा जयघोषांनी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. ग्रामस्थांनीही या दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम पाटील, सहाय्यक शिक्षक राठोड यांच्यासह उपक्रमशील शिक्षिका सौ सोनाली परब, सौ मीना डोंगरे, शिक्षकेतर कर्मचारी ठाकूर यांच्या कल्पकतेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी लाखो वारकरी पायी चालत पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी जातात. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या परंपरेतून भक्ती, समता, सेवा, प्रेम आणि मानवतेचा संदेश दिला जातो. या परंपरेची ओळख नवीन पिढीला व्हावी, भारतीय संस्कृती आणि संतांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने विद्यालयात हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या दिंडीमुळे विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करण्याची प्रेरणा निर्माण झाली. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने दिंडीत सहभाग घेतला. संपूर्ण वातावरण विठ्ठल नामाच्या गजराने भारावून गेले आणि आषाढी एकादशीचा उत्सव भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. त्रिविक्रम सावंत, कोकण लाईव्ह ब्रेकिंग, देवसू. कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल, अचूक बातमी, थेट हल्ला. कोकणातील ज्वलंत प्रश्नावर मर्मभेदी लिखाण करून सत्य मांडणारे निर्भीड चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.